खाच मारून असा तार दिला टेन्शनला, थोडं वाकडं केली फांदी, इथे 2 कट मारून याच्यावर टेप गुंडाळला. कोणते मेन कापड म्हणा किंवा लाईटचा टेप म्हणा तोही गुंडाळता येतो. त्यानंतर पुढे याला तार बांधून असा आकारसुद्धा देता येतो. ह्या फांदीला सुद्धा आपल्याला आकार देता येतो, पण अजून थोडं थांबून देऊ शकतो आपण. बोनसाय करायचं म्हणलं थोडं पेशन्स ठेवावं लागतात, वेळ लागतो बोनसाय करायला. आता तसे माझ्याकडे भरपूर प्रकारचे बोनसाय करणं चालू आहेत, दाखवतोय. हे एक बोनसाय आहे, पण याला थोडासा वेगळा आकार देतोय. सरळ वाढलेला आहे, ताराच्या सहाय्याने थोडंसं असा यसचा आकार घेऊन मग इथे डेरेदार वरच्या साईडला करायचं आहे. हे असं. आता हे याच्यासाठी दिले की इथे थोडीशी पिंचिंग करून मी माती भरली होती. याला पारंब्या फुटता येतात. रिपोर्ट केल्यानंतर मग छान दिसेल ते. बोनसाय करता कमी उंचीचं जो आहे तो टब घ्यायचा. आता मी सुरुवात असल्यामुळे मोठ्या ह्याच्यातच लावलेला आहे, नंतर कमी उंचीच्या पॉटमध्ये लावायचं. आता याच्यावरच्या तारा काढून घेतोय, पाहू कुठपर्यंत होता आकार तो. हे पूर्ण त्याच्यावरचं काढून घेतलेलं आहे तार, छान आकार आलेला आहे. त्याच्यानंतर मी हे इथे माती लावल्यामुळे हे मुळात छान फुटले आहेत. आता पारंब्या आता थोडीशी अजून पिंचिंग करून ह्यातून सुद्धा पारंब्या येऊ शकतात. डेरेदार होतं छान, पण थोडं वाट पाहावं लागतं, सावकाश असतं याचं काम.